बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरात पावभाजी बनवतो आणि एखाद्या वेळेस असे 2 ते 3 पाव आपले शिल्लक राहतात. तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? तर आज मी तुमच्यासोबत अशी एक सोपी रेसिपी शेअर करणार आहे, जे की तुमचा पाव शिल्लक राहिलेला तो खरा नाश होणार नाही. तर आज मी तुमच्यासोबत मसाला पावची रेसिपी शेअर करणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी बनणार आहे आणि मुलंसुद्धा तुमची आवडीने खातील. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मसाला पाव, जे की एकदम सोपी रेसिपी आहे. तर त्यासाठी इथं मी पाव घेतलेले आहे. तर बघू शकता अशा प्रकारचे पाव घ्यायचे आहेत, जे की जरा थोडेसे मोठी साईजने असतात. इथं मी काही मसाले घेतलेले आहेत. तर इथं मी 2 मोठे असे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. एक कांदा घेतलेला आहे असा बारीक कट करून. एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा मी लसूण असा टेचून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये बघूया, इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे. तर 1 चमचा मिरची पावडर घालणार आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद घालणार आहे. मसाला बनवण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई आता गरम झालेली आहे. तर कढईमध्ये मी आता 2 पळी एवढं तेल घालून घेते. इथं आता मी 1 मोठा चमचा एवढा साजूक तूप घालणार आहे. इथं तुम्हाला तुपाच्या ऐवजी बटर घालायचं, तुम्ही बटर घालू शकता, पण इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. तर 1 मोठा चमचा इथं मी तूप घातलेला आहे. तूप छान मेल्ट झालं आणि तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्येच आपण जे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मिरची आणि लसूण घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आता हे छान 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूण छान परतला की ह्याच्यात जो आपण कांदा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आता कांदा छान आपला बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच कांदा भाजायचा आहे. फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवरच छान असा भाजून घ्यायचा आहे. इथं बघू शकता कांदा छान आता भाजून झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला जो आपण टोमॅटो घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा चांगला भाजण्यासाठी इथं मी मीठ घालणार आहे. इथं मी अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे. आता टोमॅटो छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता इथं मी हा जो टोमॅटो आहे आता झाकून ठेवून छान असा शिजवून घेते. टोमॅटो आणि कांदा छान असा शिजलेला आहे. तर बघू शकता मस्त असं मॅश झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथं काय करायचं आहे, जी आपण शिमला मिरची घेतली होती ती घालायची आहे. आता ही जी मिरची आहे ती छान अशी ह्या कांदा आणि टोमॅटोसोबत परतवून घ्यायची आहे. अर्ध कच्ची थोडी शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे अशी शिमला मिरची आहे ती शिजवून घ्यायची नाही. तर बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे आणि ही प्रोसेस करताना आपल्याला कमी गॅसच ठेवायचा आहे. कमी गॅसवरच मस्त अशा ह्या भाज्या आहेत ते छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे आपण मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिले इथं मी 1 चमचा मिरची पावडर घेणार आहे. तर इथं तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. धना पावडर 1 चमचा घेतलेले आहे. इथं मी हळद घालणार आहे चिमटभर आणि इथं मी जो पावभाजी मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे 2 चमचे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. पावभाजी मसाला घातल्यामुळे छान अशा आपल्या मसाल्या पावला टेस्ट येते. आता हे मसाले आहेत आपल्याला 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहेत ह्या भाज्यांमध्ये, जेणेकरून जो मसाला आहे तो छान आपला शिजला जाईल या भाज्यांसोबतच. इथं आपल्याला आता हे कमी गॅस करून 2 मिनिटासाठी असंच हे परतवून घ्यायचं आहे. मसाला परतून झाला की ह्याच्यातच आपण जी कोथिंबीर घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला 2 मिनिटासाठी ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे.
ज्यावेळेस आपण मसाला परततो ना त्यावेळेस कोथिंबीर घातल्यामुळे छान अजून आपल्या मसाल्याला टेस्ट येते. त्याच्यामुळे आवश्यक अशी ही कोथिंबीर मसाला परतताना घालून घ्या. आता इथं मी 2 मिनिटासाठी असेच हे भाजी आहे ते परतवून घेते. इथं बघू शकता आपला जो मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे आणि ज्या आपण भाज्या घातल्या त्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि बघू शकता कलर मस्त आलेला आहे. आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि हा मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते. आपला मसाला तर तयार झाला. आता आपण जे आपण पाव घेतले होते ते आता भाजून घेऊया. तर त्यासाठी इथं मी पसरट असा तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तर तुपाऐवजी बटरसुद्धा लावू शकता. इथं मी तूप छान असं लावून घेतलेलं आहे आणि तवा पण आपला गरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्येच मी चिमटभर एवढी मिरची पावडर घालणार आहे. तर इथं आपण मसाला पाव बनवत आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस नक्की करा. आता ह्याच्यातच मी थोडीशी कोथिंबीर आहे ती घालणार आहे. इथं आपण आता पाव आहे ते असे उघडून घेऊया. तर अशा प्रकारे जसं आपण पावभाजीला तयार करतो ना तशा प्रकारे पाव तयार करून घ्यायचे आहे. जो मसाला आहे त्याच्यावरती आपल्याला हे पाव गरम करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यावरती जो मसाला आपण तयार केलेला आहे तो घालायचा आहे. तर अशा प्रकारे एका साईडला मसाला आपल्याला असं पूर्ण लावून घ्यायचा आहे. तुम्ही तर तुमच्या ह्याच्यानुसार किती तुम्हाला मसाला घालायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही मसाला इथं घालू शकता. जास्त आवडेल तर जास्त घालवा, कमी वाटलं तर कमी घाला. अशा प्रकारे मसाला घालून अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे. परत छान असं दोन्ही बाजूने आपल्याला पाव आहे तो शेकून घ्यायचा आहे. इथं आपले जे पाव आहेत छान असे परतून झालेले आहेत त्याच्यावरती थोडासा परत मसाला घालायचा आहे. इथं बघू शकता आपले मसाले पाव आहेत ते तयार झालेले आहेत. आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर छान असे जसे गाड्यावर मिळतात ना तशा प्रकारचे आपले मसाले पाव तयार झालेले आहेत. इथं बघू शकता आपला झटपट असा जसा गाड्यावर मिळतो तसा मसाला पाव तयार झालेला आहे. खूप छान अशी टेस्ट लागते ह्या पावाची. जेव्हा केव्हा तुम्हाला छोटीशी अशी भूक लागेल ना तेव्हा अशा प्रकारचे तुम्ही पाव मसाले पाव बनवू शकता. खूप मस्त असे लागतात. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.